सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? खरं तर तुम्हाला या बॅगा दिसत असतील. तर मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला म्हणाले होते की मी कुठेतरी चालली आहे, ते पण सोलो ट्रिपसाठी. खरं तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी पहिल्यांदाच सोलो ट्रिपला चालली आहे आणि ती पण महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहे. खरं तर हा खूप सडन ठरलेला प्लॅन होता. म्हणजे अर्धी सोलो ट्रिप आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण माझी ताई मला नंतर जॉईन करणार आहे. पण मुंबई ते मी जिथे कुठे चालली आहे तो प्रवास हा मी एकटीने करणार आहे. कारण मी कॉलेजच्या काळामध्ये असताना, थर्ड इयर सेकंड इयरला असताना मी महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते आणि ते सुद्धा ट्रेननी. पण ते सगळं कॉलेज ऑर्गनाईज करत असतं, त्यामुळे टेन्शन नव्हतं कुठलं. मजा होती, ती खऱ्या अर्थाने ट्रिप होती. पण ह्या ट्रिपचा माझा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा असणार आहे. कारण तिकीट बुक करण्यापासून मग ते रेल्वेचं ते कन्फर्मेशन असू दे, त्याच्यात खूप खूप गडबड झालेली आहे. ती मी तुम्हाला हळूहळू प्रवासामध्ये सांगतच राहीन. पण मी आता तुम्हाला सांगून टाकते, तो रिव्हील करते ती गोष्ट. मी चालली आहे उज्जैन महाकालला, आणि त्यामुळे मी खरं तर जास्त एक्सायटेड आहे. कारण हा आत्ताचा जो काळ आहे तो महाकुंभ जे चाललंय प्रयागराजला तिथे आहे, आणि त्या दरम्यान महाकालचं दर्शन घेणं हे खरंच खूप भारी गोष्ट असणार आहे. आणि त्यात मी एकटी जाणार आहे. सो मी आता मुंबई सेंट्रलवरून माझी ट्रेन असणार आहे. आणि मला खरं तर पॅकिंग मी काय केलंय हेही मला दाखवायचं होतं, पण इतकी मी सांगेन तुम्हाला, तिकिटाची इतकी काही गडबड चालली होती. त्या फोनाफोनीमध्ये मी खरं तर माझी बॅग पॅक केली आहे. आणि आता मी इथून मुंबई सेंट्रलला जाणार आहे, आणि तिथून माझी रात्री 11 वाजताची ट्रेन आहे. थोडी भीती पण वाटतेय आणि एक्सायटेड पण आहे, कारण रात्रीचा प्रवास, तो पण ट्रेननी, आणि तो मी एकटी करणार आहे. त्यामुळे मजा तर आहे. उद्या सकाळी तिकडे पोहोचल्यानंतर माझी ताई आणि भाऊजी मला जॉईन करतील, पण तोपर्यंतचा प्रवास एकटीचा असणार आहे. त्यामुळे खरंच खूप एक्सायटेड आहे. आणि मी तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये सोबत घेऊनच जाणार. मी तिथे काय काय एक्सप्लोअर करणार आहे, काय काय बघेन, काय कसं दर्शन घेईन, ते मी तुम्हाला सगळं दाखवेन. सो चला जाऊयात उज्जैनला. तर फायनली माझी ऑटो आलेली आहे. आता मी ठाणे स्टेशनला रिक्षाने चाललेली आहे. आणि खरं तर ही इतकी म्हणजे काय झालं की मी जे तिकीट बुक केलेलं होतं तर ते तिकीट कन्फर्मच होत नव्हतं, वेटिंगवरच होतं. आणि ताई ऑलरेडी निघालेली आहे पुण्यातून, त्यामुळे मेसेज आला की मला जाता येणार आहे की नाही. पण आत्ता जस्ट मला मेसेज आला की कन्फर्म बुकिंग झालेलं आहे. सो त्यामुळे मी आता निघाली आहे. खाली ऑटो आले आहे. सो मी ऑटोतून निघालेली आहे. माझ्याकडे एक सॅक आहे, एक बॅग आहे जी खाण्याची आहे, आणि माझी पर्स आहे. सो चला, मी खरं तर खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण सगळं आपण एकट्यानेच प्लॅन करायचं आणि एक जर्नी करायची, ह्यात खरंच खूप भारी मजा आहे. सो चला जाऊयात आता. जय जय महाकाल. तर फायनली मी आता रिक्षात बसले, ठाणे स्टेशनला निघाली आहे. मी खरं तर ट्रेनचा पण प्रवास आय गेस 10-1 वर्षांनी करणार असेल मुंबईतला, कारण प्रत्येक वेळेस एकतर रिक्षाने जाते, नाहीतर मग कारने जाते. त्यामुळे ट्रेनचा मी 1-2दा घेतला होता एक्सपिरियन्स, पण तो जरा मला नाही, तो फार काही पटला. त्यामुळे पण आता चालली आहे. तर हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. जसं पहिल्यांदा एवढा लांब जाणार आहे ट्रेननी, तसंच आता हाही ठाणे टू मुंबई सेंट्रलचा प्रवास हा एक वेगळाच असणार आहे. मॅडम मजा येईल.
ब्रिजच्या खाली आली आहे आणि खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळे कदाचित पोहोचायला थोडा वेळ लागेल, पण पोहोचेल. रात्री 11ची ट्रेन आहे, त्यामुळे बराच वेळ आहे माझ्याकडे. मी तशी तो वेळ बघूनच मी निघालेली आहे, पण थोडा वेळ लागेल. बऱ्यापैकी आता ट्रॅफिक पण सुटलेलं आहे, त्यामुळे बरं आहे. तर मी पोचले ठाणे स्टेशनला आणि इथे मी तिकीट काढलं होतं. तिकीट काढून प्लॅटफॉर्म नंबर 2वरती मला दादरला जाणारी मी ट्रेन पकडली. हा ट्रेनचा एक्सपिरियन्स खूप वर्षांनी मी घेत होते. भारी वाटत होतं. ट्रेनमध्ये गर्दी नव्हती, त्यामुळे ते अजून माझ्यासाठी खूप छान अशी गोष्ट झाली होती. पण मी मजा घेत होते ट्रेनच्या प्रवासाची, पण इतक्या वर्षांनी हा प्रवास करत असल्यामुळे. आणि ट्रेनमध्ये अर्थात ज्वेलरी विकणारे जे येतात, ती ज्वेलरी बघायला मला खूप आवडते. तर शॉपिंग करण्याचा इच्छा तर होती माझी, पण नाही केली. ऑलरेडी बॅगेमध्ये खूप सामान होतं, पण विंडो शॉपिंग मात्र मी नक्की केली. आणि मी फायनली पोचले दादर स्टेशनला. आणि आता दादर स्टेशनवरून मुंबई सेंट्रलला जाताना मला प्लॅटफॉर्म चेंज करायचा होता. तर दादर स्टेशन जरा गर्दी कमी असतानाचं पाहून खरंच खूप बरं वाटलं. मला जायचं होतं वेस्टर्न लाईनला, सो त्यासाठी चर्चगेटची ट्रेन पकडण्यासाठी मी प्लॅटफॉर्म नंबर 4वरती जाण्यासाठी निघाले. आणि ह्या अशा गर्दीतून मी माझ्या बॅग्स घेऊन प्लॅटफॉर्म नंबर 4वर पोचले आणि चर्चगेटच्या ट्रेनमध्ये बसले आणि माझा मुंबई सेंट्रलच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तर मी फायनली आता मुंबई सेंट्रलला पोचलेली आहे. खरं तर मुंबईचा प्रवास लोकलने खूप वर्षांनी केला, पण दादरवरून परत दादरपर्यंत आले. दादरवरनं वेगळी ट्रेन पकडली जी चर्चगेटची होती आणि आता फायनली मुंबई सेंट्रलला मी पोचलेली आहे. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2ला माझी दुरांतो एक्सप्रेस लागणार आहे, पण अजून बराच वेळ आहे. साधारण वाजलेले आहेत आत्ताशी 9:15 आणि माझी 11:10ची आहे, त्यामुळे बराच वेळ आहे. आता बसते. आणि हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. तुम्हासमोर दिसत असेल तर माझी दुरांतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल टू उज्जैनची ती प्लॅटफॉर्म नंबर 2वरती लागणार होती आणि मी ती ट्रेन येण्याची वाट बघत होते. मी खरंच खूप जास्त एक्सायटेड होते या ट्रिपसाठी. ट्रेन आहे दुरांतो एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसमध्ये मी चालले आहे. तर बघू आता
खूप तर मला खूप नाही सॉरी माझं सीट आहे H1मध्ये माझं सीट आहे 14 नंबरचं आहे. सो आता तरी तिथे कोणी नाही आलं आहे त्यामुळे मी हॅपी आहे की तिथे कोणी नाही आला. पण मे बी तुमच्या काही स्टेशनला कोणीतरी तिथे येईल. पण खूप छान वाटतं आहे सोलो ट्रिप. मी फायनली मुंबई सेंट्रलला आले होते जसं म्हणाले आणि ही जी मागे दिसती आहे तर ती माझी ट्रेन आहे दुरांतो एक्सप्रेस जी मुंबई सेंट्रल टू इंदोरपर्यंतची आहे. आणि काय म्हणतात ह्या ट्रेनचंच माझं बुकिंग वेटिंगवरती होतं. खूप दिवस झाले माझं चाललं होतं की अरे ते कन्फर्म व्हायला पाहिजे. पण जेव्हा चार्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये ते फायनली म्हणजे संध्याकाळी 7 वाजता कन्फर्म झालं. आणि मी ते एक एजंट काका होते त्यांना पण मी सांगितलं होतं प्लीज काहीतरी बघा. सो ते फायनली झालं आणि मला माझं सीट मिळालं, सीट नंबर 14. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि बघू आता आतमध्ये कसा एक्सपिरियन्स असणार आहे कारण मी असं ट्रेनमधून पहिल्यांदा ट्रॅव्हल करते आहे त्यामुळे जरा थोडीशी भीती वाटते आहे. अर्थात मी सामान आता नीट व्यवस्थित सिक्युअर करून ठेवलेलं आहे, पर्स सोबतच आणलेली आहे. पण असं शेअर करायची सवय नाही आहे. म्हणजे 4 लोक समोर आहेत आणि आपण ती त्याच्या असं सवय नाही आहे त्यामुळे थोडंसं कदाचित ऑकवर्ड होतं आहे. बऱ्याच तासांचा प्रवास आहे त्यामुळे कदाचित कम्फर्टेबल थोड्या वेळाने होऊन जाईल. खरं तर आता वाजलेले आहेत 11, 10 मिनिटांनी ट्रेन सुटेलच त्यामुळे सगळेजण मी 11 वाजल्यात म्हणून झोपून जातील त्यामुळे फार ऑकवर्डनेस होणार नाही. पण छान वाटतं आहे. सो माझी फायनली सोलो ट्रिपची जर्नी उज्जैन महाकालची सुरू झाली आहे. सो स्टे ट्यून. जय महाकाल. फायनली मी उज्जैनच्या दिशेने रवाना झालेली आहे. माझी ट्रेन निघाली आहे आणि मी आता उद्या सकाळी उज्जैनमध्ये असणार आहे त्यामुळे खूप भारी वाटते. येस, जय महाकाल. The next day. सगळ्यांना. तर मी आता उठले, सकाळचे वाजले 7 आणि 6च्या दरम्यान वगैरे मी उठली असेल. सगळं फ्रेश वगैरे झाले. आता मी चहा पिते आहे मस्तपैकी आणि इतका छान असा नजारा मला दिसतोय बाहेर, मजा येते आहे. ट्रेनमधली ही पहिली मॉर्निंग. आता थोड्या वेळाने मी उतरेन, अजून 1-2 तासांनी माझं स्टेशन येईल उज्जैन. पण छान वाटतंय.
येतानाच ब्रेड घेऊन आले होते आणि जामसुद्धा. तर त्यामुळे म्हणजे आता जाम आणि ब्रेड खाऊया. चहासुद्धा मी इथे म्हणजे इथे बनवला, कारण मी जेवढे व्हिडिओज वगैरे पाहिले होते त्याच्यामध्ये ट्रेनमधला चहा काही फार बरा नसतो. त्यामुळे मी माझं कॅटली घेऊन आले होते आणि माझा गिरिनारचा चहा जो होता प्रीमिक्सवाला तो मी घेऊन आले होते. त्यामुळे मी तो चहा मी करून पाहिजे आणि आता हे सेट. सो ही जर्नी हाय. तर मी फायनली उज्जैनमध्ये पोचलेली आहे आणि आता ही माझी ट्रेन आहे. मी तिथून उतरली आणि आता मी ऑटोनी जिथे हॉटेल आहे तर ती तिथे जाईल. सो ती जर्नी आता फायनली सुरू झाली आहे. चलो. आता याच्या पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला उज्जैनमध्ये असलेले जी काही मंदिरं मी जिथे भेट दिलेली आहे त्या सगळ्या मंदिरांचं तुम्हाला दर्शन करता येणार आहे. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला, माझी ही जर्नी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी सोलो ट्रिप कशी होती तेही मला नक्की सांगा. आणि तुम्ही कुठे कुठे सोलो ट्रिपला गेला असाल तर तेही मला तुम्ही सांगा. सो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.